नवी पहाट, नवीन सुरुवात, नवीन विचार आणि नवीन उत्साह। हॅलो, नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे 24 डिसेंबर आणि आता सकाळी उठून रियांशच्या टिफिनची तयारी चालू आहे आणि एक दिवस आधी जो व्लॉग मी तुमच्याशी शेअर केला त्यामध्ये मी गार्लिक ब्रेड तुमच्याशी शेअर केली होती। तर तशीच गार्लिक ब्रेड आता त्याच्या टिफिनसाठी बनवते आहे आणि आज एकच टिफिन आहे कारण स्कूलमध्ये सुद्धा क्रिसमसचं सेलिब्रेशन आहे। शाळाही लवकर सुटणार आहे आणि नो अभ्यास फक्त एन्जॉयमेंट म्हणून त्याला आज मुद्दाम शाळेत पाठवते आहे। नाहीतर झोपायची तर त्याचीही इच्छा होती आणि माझीही इच्छा होती, पण हे सेलिब्रेशन कधी कधी येतं आणि ते एन्जॉय करणंही तेवढंच गरजेचं आहे। तर आज सिव्हिल ड्रेसमध्ये जायचं आहे आणि आज खूप लवकर झालं, नाहीतर तो तयार होईपर्यंत माझे 2 टिफिन तयार होतात। आज खूप लवकर आवरलं कारण आज एकच टिफिन होता। आपल्या वेळी कसं क्रिसमसचं तेवढं सेलिब्रेशन व्हायचं नाही शाळेमध्ये, पण आता मोस्टली शाळेमध्ये ना सगळे फेस्टिवल इवन सगळे खूप छान सेलिब्रेट केले जातात। तर तो मस्त तयार झाला आहे। त्याने ना एक फनी डान्स बघितला होता आणि त्याचा डान्स बघून मला सुद्धा हसायला येत होतं। तो फक्त ॲक्टिंग करून दाखवत होता, पण सेम टू सेम त्याने ॲक्टिंग करून दाखवली। आता तो शाळेत गेलाय आणि मला ना बाहेर जिमला जायचा कंटाळा येत होता, वॉक करायला जायचाही कंटाळा येत होता, पण नुसतंच बसून राहिल्यापेक्षा म्हटलं चला आपण घरी थोडीशी स्ट्रेचिंग किंवा ॲटलिस्ट थोडासा योगा किंवा एक्सरसाइज तर करूच शकतो। तर आत्ता जी मी एक्सरसाइज केली ना त्याने साईड फॅट खूप कमी होतं, मला पर्सनली एक्सपिरियन्स आहे आणि लवकरच मी तुमच्याशी ना एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे ज्यातून तुम्हाला सुद्धा हेल्प होईल। तर थोडीशी स्ट्रेचिंग आणि एक्सरसाइज केलं आणि ॲक्च्युली ना ही जी गोष्ट आता मी ओपन करते ती मला नवीन वर्षात घ्यायची होती। नवीन वर्षाची पहिली शॉपिंग करायची होती, पण अचानक ऑफर होती आणि चांगल्या किमतीमध्ये मला मिळालं म्हणून म्हटलं चला सुरुवात तर कधीही आपण करू शकतो, नवीन वर्षातच केलं पाहिजे असं नाही। तर आत्ता मी मॉप मागवला आहे। आता काही दिवसांपूर्वीच ना मॉपचं जे म्हणजे एक्स्ट्रा हे येतात ना मॉप, ते मी मागवले होते, पण मॉप अचानक तुटला आणि त्यामुळे मग नवीन मॉप घ्यावा लागला। तर यावेळी प्रेस्टीजचं मॉप मागवला आहे आणि खूप छान क्वालिटी आहे, खूप स्पेशियससुद्धा आहे, म्हणजे खूप कंजेस्टेड किंवा अगदी छोटीशी बकेट नाही आहे आणि यामध्ये 2 मॉप आले आहेत। सो प्राईस आणि सगळ्या डिटेल्स मी ज्याची जी लिंक आहे ना ती टॅग करते, तिथून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता। काही कामं करायचीच आहे हे जर आपण आधीच ठरवलं तर आपण इतक्या लवकर बाकीची जी आपली रोजची कामं असतात ती आवरतो ना आणि इतर एक्स्ट्रा कामं करण्यासाठीही आपल्याकडे वेळ असतो। पण जर आपल्या मनात नसेल की काही एक्स्ट्रा करायचं नाही तर स्वयंपाकासाठी म्हणजेच रोजच्या कामांसाठीच मग नेहमीचा वेळ होतो। तर आज मी इतक्या पटापट सगळी कामं आवरली, म्हणजे आता माझी सगळी कामं झाली होती, इवन ओटाही आवरून झालेला आहे कारण आज मला प्लम केक बनवायचा आहे आणि प्लम केकची ऑर्डर आहे। तर आता प्लम केकची रेसिपी सांगताना आता 2 टाईपचे प्लम केक बनतात, एक प्रीमिक्सपासून बनतो आणि एक जो आपण इन्ग्रेडियंट्सनी बनवतो, म्हणजेच जो मैदा वगैरे यूज करून बनवतो तो। तर आता मी इथे प्रीमिक्सवाला केक बनवत आहे। तर ½ kgचा मला प्रीमिक्स केक बनवायचा आहे। त्यासाठी ड्रायफ्रूट्स जे लागतात ते तर सगळे भिजत टाकावे लागतात एक रात्री आधीच। मी तरी एक रात्री आधी टाकते, पण किमान 5-6 तास आधी छान असे ज्यूसमध्ये भिजत टाकले ना की फ्लेवर छान येतो। ॲक्च्युली रममध्ये हे भिजत टाकायचे असतात, पण प्रत्येक जणाला ते आवडत नाही किंवा चालत नाही, तर ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत टाकायचे। त्यानंतर ½ kgसाठी मी इथे 70 ग्राम तेल आणि जवळपास 80 ग्राम पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी म्हणजे 250 ग्राम मी प्रीमिक्स टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं। इतका छान फ्लेवर येतो आणि इतका टेस्टी बनतो ना हा केक। आणि हे प्रीमिक्स फक्त क्रिसमसच्या वेळेस मिळतं आणि आपण जो मैदानी बनवतो तो सुद्धा खूप छान बनतो, पण प्रीमिक्सने बनलेल्यामध्ये एक वेगळाच फ्लेवर येतो। तर मी एक होम बेकर आहे आणि जशा केकच्या ऑर्डर्स मला येतात तशा मी कंप्लीट करून देते। खूप जास्त नसतात, पण जशा येतात तशा मला आवडतात आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ना काही कला असते, फक्त आपण ती ओळखली पाहिजे। आपला इंटरेस्ट ज्यामध्ये असेल आणि आपल्याला ती गोष्ट येत नसेल तर ती गोष्ट शिका आणि त्यानंतर मग ती सगळ्यांपर्यंत पोहोचवा, किंवा मग त्यातून आपल्याला असे घरी बसून थोडेफार पैसेही कमावता येत असेल तर काय हरकत आहे। पण आपण याचाच विचार करतो। आता मला सुद्धा केक बनवायची सवय
किंवा हा छंद कसा लागला, तर माझी एक मैत्रीण केक बनवायची, तिचे केक खूप जणांना आवडायचे आणि खूप सुंदर डेकोरेटिव्ह केक बनवायची आणि मला त्यावेळी अजिबात केक बनवायला यायचं नाही. तर मलासुद्धा वाटायचं की मी सुद्धा छान केक बनवू शकते, कारण मला आर्ट अँड क्राफ्ट आणि अशा डेकोरेशनची आधीपासूनच आवड होती. मग म्हटलं की नाही तसं बनवता येत तर आपण शिकूया आणि त्यानंतर असं छोटं करत करत मी आता एक होममेकर आहे आणि कधी ऑर्डर्स येतात जसं मी बोलले आणि त्यातून मला पैसेसुद्धा कमावता येतात. तर मला वाटतं की आपण लोक काय म्हणतील किंवा ही काय म्हणेल, घरचे काय म्हणतील ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला ते आवडतं आहे ना आणि आपण त्यामधून काही पैसेही कमावू शकतो जे आपल्यासाठी उपयोगी पडतील, आपल्या घरच्यांसाठी उपयोगी पडतील. त्यानंतर आपल्यातली एक कला आहे तीसुद्धा सर्वांपर्यंत जाती आहे किंवा त्यांनी आपण बिझी राहतो तर त्या गोष्टी करायला पाहिजे. कारण हीच नाही, प्रत्येक स्त्रीकडे काही ना काही कला असते, फक्त ती ओळखा आणि त्यानंतर त्यासाठी प्रयत्न नक्की करा. केक मी 170 डिग्रीला ओव्हनमध्ये 40 मिनटासाठी ठेवला आहे. तुम्हाला कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवायचा असेल तर 50 किंवा 60 मिनटं लागतील. त्यानंतर ना मला आज ड्रायफ्रूट लड्डू बनवायचे होते. कालच मी सगळं सामान आणून ठेवलं होतं आणि ही सगळी पूर्वतयारी म्हटली तरीही चालेल, कारण आधीपासून माझ्या डोक्यात होतं की या सगळ्या गोष्टी मला आत्ताच करायच्या आहे, कारण संध्याकाळचं वेगळं प्लॅनिंग आहे. आज 24 डिसेंबर आहे तर आज थोडंसं भटकंतीसाठीही जायचं आहे. तर आज मी काय केलं ना, आज मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहे. एरवी आपल्याला सगळं ते कुटून घेणं, त्यानंतर भाजणं, हे सगळी खूप लेंदी प्रोसेस वाटते. तर आज अगदी शॉर्टकटमध्ये पण तेवढेच टेस्टी लड्डू बनणार आहे. तर सगळ्यात आधी काजू आणि बदाम थोडेसे ड्राय रोस्ट करून घेणार होते, पण ते जळल्यासारखे वाटत होतं. मग थोडंसं तूप घातलं आणि तुपामध्ये ड्राय रोस्ट केले. त्यानंतर बाकीचे जे सगळे सीड्स आहेत, म्हणजे पंपकिन सीड्स आणि बऱ्याचशा 4 ते 5 प्रकारच्या सीड्स घेतल्या मी, त्या सगळ्या भाजून घेतल्या. टरबूज, खरबूज, सनफ्लावर या सगळ्या बिया आणि त्यानंतर फ्लॅक्स सीड ज्या होत्या त्या कच्च्या चांगल्या लागत नाही आणि त्या कच्च्या राहू नयेत म्हणून मी त्या थोड्याशा वेगळ्या भाजून घेतल्यात. यामध्ये तुम्ही खोबरंही घालू शकता आणि तीळही घालू शकता. तर मी तीळ किंवा खोबरं तर नाही घातलं. त्यानंतर अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी मी इथे खजूर घेतले आहेत, सीडलेस खजूर होते आणि त्यामध्ये थोड्याशा मनुका घातल्या आणि तुपामध्ये ते सुद्धा छान परतून घेतलं आणि ते जोपर्यंत गरम नाही होत ना तोपर्यंत त्याला छान भाजून घेतलं. तोपर्यंत जे ड्रायफ्रूट्स होते काजू आणि बदाम ते मिक्सरमध्ये असं दरदरं काढून घेतलं, म्हणजे खूप जास्त पावडर नाही आणि खूप असे मोठे मोठे नाही केले, कारण खलबत्त्यात कुटलं तर ते खूप मोठं राहत होतं आणि मग ते लाडू बनवायला थोडासा त्रास होत होता. तर अर्धं मी काढून घेतलं. त्यानंतर जे खजूर थोडंसं गरम झालं होतं तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खजूर आणि इकडचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मिक्स करायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. ते खूप जास्त बारीक नाही होत, पण त्याने ना मस्त असा गोळा तयार होतो आणि लाडू बनवायला खूप इझी जातं. अशा पद्धतीने आता मी हे सगळं करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी पंपकिन सीड्स आणि पिस्ता असा वेगळा बारीक केला आणि तो सगळ्यात शेवटी घातला, म्हणजे वरून ना मस्त असं पिस्ताची आणि पंपकिन सीड्सचे थोडे सीड्स दिसले की खूप छान वाटतं. आणि लाडू वळायला इतकं इझी गेलं ना, कारण मिक्सरमधून ऑलरेडी जसं आपण शेंगदाण्याचा लाडू कसा बनवतो तशा टाईपचं झालं होतं, पण ड्रायफ्रूट्सही सगळे तसेच लागत होते जसे बनतात तसे. नेहमीपेक्षा कसं थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते अख्खे अख्खे दिसतात, यामध्ये थोडेसे बारीक होणारच, पण टेस्ट तशीच होती आणि खूप छान लागत होते. रियांशला तर इतके आवडतात आणि लाडू मी मुद्दामच छोटे बनवते, कारण ना दिवसातून 2 किंवा 3 वेळासुद्धा ते खाल्ले जातात. तर खूप इझी आहे, तुम्हीसुद्धा हिवाळा चालू आहे नक्की बनवा. आणि हे सगळं होईपर्यंत आपला प्लम केकसुद्धा रेडी आहे. बघा इतका मस्त झाला आहे आणि इतका मस्त सुगंध येतो पूर्ण घरात ना, घरातच नाही तर आजूबाजूला सगळीकडे याचा सुगंध जातो आणि इतकं मस्त वाटतं ना तो सुगंध, आणि ते सगळं बघूनच खायची इच्छा होते. तर तुम्हालाही प्रीमिक्स जर जवळपास कुठे मिळत असेल तर आणा आणि बनवा अशा पद्धतीने. जिथून तुम्ही प्रीमिक्स आणता तिथेसुद्धा तुम्हाला याची रेसिपी सांगता येईल. तर काजू ना थोडेसे कमी पडले होते, मी ऑर्डर केले होते पण यायला थोडासा उशीर झाला, म्हणून जेवढे काजू होते तेवढे सगळे टाकले. आणि आता हा माझा ऑर्डरचा केक आहे आणि ऑर्डर लवकर द्यायची होती 1 ते 2च्या मध्ये, तर लवकर रेडी झाला. म्हणून मी आता मला ॲक्च्युली स्लाईस कट करायचे होते, पण केक ना थोडासा गरम आहे आणि गरम असताना स्लाईसमध्ये केक कटच करायचं नाही, नाहीतर तो व्यवस्थित कट होत नाही आणि त्याचे तुकडे पडायला लागतात. म्हणून थंड झाल्यानंतर टीनमधून तो काढायचा आणि त्याचे स्लाईस करायचे.
तर 2 ते 3 स्लाइस करून बघितले पण तुकडे पडत होते म्हणून, आणि मैत्रिणीचाच केक होता तर थोडेसे स्लाइसेस आणि बाकीचा अख्खा केक मी तसाच्या तसा पॅक केला आणि तिला नेऊन दिला. आज मॉलमध्ये यायचंही आधीच ठरलं होतं कारण उद्या मॉलमध्ये भयंकर गर्दी असणार आहे. आत्ता जे काय बघायला मिळत आहे ना ते उद्या काय माहिती बघायला मिळेल की नाही. माणसांची इतकी गर्दी, आत्ताच एवढी गर्दी दिसते आणि इतकं मोठं क्रिसमस ट्री तयार केलं आहे ना, दुरून जवळून इतकं सुंदर वाटत होतं बघायला. खूप सुंदर आणि खूप मोठं ट्री. हे फिनिक्स मॉल, वाकडमधलं फिनिक्स मॉल आहे तिथे आहे. खूप सुंदर इंटेरियर आणि डेकोरेशन तर जबरदस्त केलं आहे आणि म्हणून गर्दीही असणार आहे. आतमध्ये तेवढी गर्दी दिसत नव्हती पण हा फ्रंट साईड आहे ना जिथे आम्ही खूप कमी जातो तिथे आज गेलो कारण हे सगळं डेकोरेशन बघायचं होतं. काल रियांशसाठी टी शर्ट घेता आला नाही म्हणून मॅक्समध्ये स्पेशली त्याच्यासाठी गेलो आहे आणि टी शर्ट यावेळी त्याच्यासाठी घेतल्यात. जशा मिळाल्या ना तशा घेतल्या. व्हाईट टी शर्ट आता लागणार होती 26 जानेवारीसाठी ती आणि बाकीच्या 2 टी शर्ट. टाईम झोनमध्ये जायचं हे सुद्धा आधीच ठरलं होतं आणि रियांशनी त्याचं कार्डसुद्धा घेतलं. आणि हा जो बाईकवाला गेम आहे आणि कारवाला गेम आहे हा त्याला खूप आवडतो. यावेळी 2दा त्यांनी तो खेळला आणि मस्त खेळतोही तो. म्हणजे कार किंवा बाईक तसंही गेम खेळायला आता मुलांना आवडतात. स्पेशली बॉय असतात त्यांना हे गेम आवडतातच. मुली जास्त खेळत नाही पण मुलांना हेच गेम आवडतात. तर मस्त त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं. नाही तर कसं होतं आमचं फिरण्यात वेळ जातो. त्याला कपड्यांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. त्याच्यासाठी कोणत्या कलरची टी शर्ट घेताय की नाही किंवा तो साध्या घरच्या कपड्यांवर सुद्धा यायला तयार होतो. त्याला अशी एन्जॉयमेंट जास्त आवडते. आणि उद्या तर मॉलमध्ये गर्दी तर राहणारच आहे पण तेवढंच सेलिब्रेशन आणि डेकोरेशनसुद्धा मस्त असतं. मागच्या वेळी आम्ही आलो होतो, खूप एन्जॉय केलं. पण उद्या आमचा यायचा काही विचार नाही. उद्या जरा वेगळं काम आहे. तर इथे पण एक प्रोग्राम चालू होता सिंगिंगचा. अशी बाहेर थोडीशी भटकंती केली ना की छान मूड फ्रेश होतो. आणि आता आम्ही घरी जाणार. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओतून आता मी रुटीन तर शेअर केला आहे पण तुमच्यामधली कला कोणती आहे तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे. आणि त्या कलेतून जर तुम्हाला थोडेफार पैसेसुद्धा कमावता आले, बिझी राहता आलं तर तीसुद्धा खूप छान गोष्ट आहे. नक्की करून बघा इतरांचा विचार न करता. चला मग आताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. बाय.